आपण म्हणतो भारत कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी हा जगाचा राजा आहे, परंतु या नौटंकीबाज मुख्यमंत्र्यांनी राजाचा रंग करून टाकला। फडणवीसांच्या जागी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर आज सरसकट कर्जमाफी झाली असती। सरसकट कर्जमाफी नाही झाली तर वर्षा बंगल्यावर आंदोलन करणार असल्याचे शेतकरी सेनेचे रवींद्र मोरे यांनी म्हटले आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे, ऊस बिलाची थकबाकी अदा करणे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे, ऊस बिलाची थकबाकी अदा करणे व कृषी वीज पुरवठा सुरळीत करणे आदी मागण्यांसाठी दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी राहुरी येथील बाजार समिती समोर नगर मनमाड राज्य महामार्गावर शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले। या प्रसंगी रवींद्र मोरे बोलत होते। मोरे पुढे म्हणाले की सरकारने 2 लाखाची कर्जमाफीची घोषणा केली। या कर्जमाफीमध्ये कमीत कमी शेतकरी बसला पाहिजे यासाठी सरकारने अनेक नियम अटी लावल्या। सरकारचे धोरण म्हणजे शेतकऱ्यांचे मरण आहे अशी जहरीली टीका मोरे यांनी भाजप सरकारवर केली आहे। यावेळी प्रकाश देठे म्हणाले की आज शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायला कोणी तयार नाही। फडणवीसांनी सांगितले होते शेतकऱ्यांचा उतारा कोरा करू आणि आज म्हणतात मारा मारा मारा। शेतकरी सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक व्हायला तयार नाही। सरकार विरोधात बोलायला कोणी राहिले नाही। आता आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही। इंदिरा गांधींच्या काळात देखील क्रांती झाली होती, तुम्हाला पायाखाली तोडायला वेळ लागणार नाही असा इशारा देठे यांनी दिला। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके, बाळासाहेब जाधव, राजेंद्र लोंढे, किरण कडू, अमोल मोडे आदींनी आपले मनोगत व्यक्त करून आंदोलनाला पाठिंबा दिला। त्यानंतर नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आले। या चक्काजाम आंदोलन प्रसंगी तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते। सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या। आपण जर बघितलं तर 2024च्या निवडणुकीमध्ये मान्य राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याला 7/12 करूया, कोरा 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 असं ते बोलले होते। पण आज जर आपण बघितलं तर जे निकष आणि जे नियम लावले कर्जमाफीला त्यामध्ये शेतकऱ्याचा 7/12 काय कोरा होताना दिसत नाही। 10% सुद्धा शेतकऱ्याची कर्जमाफी यामध्ये होणार नाही। आम्ही कर्जमाफी मागतो का? कारण की आमच्यावर जे तुम्ही निर्यात बंदीचे जे चुकीचे धोरण राबवलेले शेतकऱ्यांवर त्याच्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी झालेला आहे। आमच्या साखरेला आज सुद्धा जागतिक बाजारात खूप भाव मिळतोय, पण साखरेची निर्यात बंदी थांबवली, कांद्याची निर्यात बंदी थांबवली, कापसाच्या गाठी आयात केल्या। तुम्ही ज्या वेळेस जे उद्योगपती यांचं कर्ज राईट ऑफच्या नावाखाली माफ करता त्यावेळेस कुठलेही निकष लावले जात नाही। मग त्यावेळेस काय सांगता का ह्यो मोठा उद्योग आहे, ह्यो उद्योग चालला पाहिजे। अरे शेती सुद्धा ही मोठा उद्योग आहे। शेतीवर 75% लोक अवलंबून आहे। हा देश कृषी प्रधान आहे आणि शेतकरी सेनेचा प्रश्न राहिला। शेतकरी सेनेची स्थापना यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेली आहे तर शेतकऱ्यावर कुठं अन्याय होऊ नये, शेतकऱ्याला कायम न्याय मिळाला पाहिजे आणि शेतकरी सेना ही शेतकऱ्यांसाठी कायम लढत राहते। आणि आज जर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असते तर ही कर्जमाफी सरसकट झाली असती। त्यांनी कुठले निकष नियम लावले नसते, कारण की ते मुळात भूमिपुत्र आहे, ते मुळात शेतकरी आहे। हे इतके निकष आणि नियम लावले म्हणून आम्ही आज रास्ता रोको केलाय आणि येत्या 15 तारखेपर्यंत जर सरकारी नियम बदलले नाही तर आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार, सर्व शेतकऱ्यांना घेऊ आणि तिथं उपोषणाला बसणार आणि तिथं जोपर्यंत नियम बदलत नाही तोपर्यंत आम्ही प्राण गेला तरी हरकत नाही, पण आम्ही तिथून हलणार नाही। सांगतो या राज्यामध्ये नंगा नाच सुरू आहे। कुठेही त्या आश्वासनांचं आणि याचं काही पालन होत नाही, कुठेही शेतकऱ्याला फायदा होणार नाही अशी परिस्थिती सध्या गावागावामध्ये आहे। अगदी गावागावामध्ये तुम्ही गेलं तर अगदी कोणातरी सुतक पडल्यासारखी परिस्थिती शेतकऱ्यांमध्ये आहे, कारण ही फसवी कर्जमाफी आहे। अगदी त्यांनी सांगितलं होतं कोरा कोरा कोरा, पण आता ते म्हणते मरा मरा मरा। म्हणजे अगदी कोणाला भूक लागलेली आहे त्याला जेवण द्यायचं, पण तो किती दिवसापासून उपाशी आहे, त्याला भूक किती लागली मग त्याला जेवण द्यायचं, अशा परिस्थिती ही कर्जमाफी आहे। पण यांना माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही सत्तेच्या मस्तीमध्ये जाऊ नका। अगदी भाजपचे सुद्धा लोक, राष्ट्रवादी शिवसेनेचे सुद्धा लोक, कार्यकर्ते म्हणतात की तुम्ही आता कुठेतरी काहीतरी करा, आम्ही पक्षामध्ये आहे पण आमचं मरण होत आहे। पण आता त्यांनी सुद्धा बाहेर निघलं पाहिजे आणि हा नंगा नाच थांबवला पाहिजे, नाही त्या महाराष्ट्रामधला शेतकरी आता आत्महत्यात काय कोणाची हत्या करायला सुद्धा मागे पुढे पडणार नाही, ही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे। टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।